संतांचे सुख झारिया देवा, संतांचे सुख झारिया देवा, म्हणवोनी सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा प्रस्तुत. प्राप्तस्थरी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र देहू निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ, अवतार ज्येष्ठ, वैदिक निष्ठ व संप्रदाय वरिष्ठ असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संपूर्ण विश्वारा अमृत संजीवनीचा वर्षाव करणाऱ्या अभंग गातील तसा हा अभंग संतपर या प्रकरणात असून, प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे संतांचा महिमा प्रतिपादन करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार द्यायचा तो असा, आपल्या या पुण्यक्षेत्र पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र या भडगाव मध्ये चालत असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या कीर्तनाचं महत्व विशेष महाराज. वैकुंठवासी परमपूज्य भजन भीष्म नामदेव अण्णा यांची 22वी पुण्यतिथी. अण्णांच्या बाबतीत काय बोलायचं, अण्णा म्हणजे भजन, भजन म्हणजे अण्णा. खरं हे भडगावचं कौतुक करा तेवढं कमी महाराज. हो, जवळजवळ अण्णा ह्या गावामध्ये 50 वर्ष आले. किती? 50 वर्ष न चुकता येत राहिले. तसेच अण्णांचे रानबंधू वैकुंठवासी परमपूज्य नाना किसन महाराज हे सुद्धा न चुकता रामनवमीच्या सप्त्याला न चुकता हजर राहत होते. त्यांचं कालच कीर्तन राहत होतं ना हनुमान जयंतीला न चुकता. वास्तविक आता बुवा लोक येणं साहजिक नाही महाराज. हो, जुना काळ होता, महाराज लोकांची निष्ठा होती आणि लोकांची निष्ठा होती. आताचा काळ बदलला, आता निष्ठा शब्द फक्त कानावर पडतो. आता निष्ठा अण्णांचं जीवन म्हणजे फक्त भजन. अण्णांनी ठरवलं असतं तर काही केलं असतं, पण नाही, फक्त सेवा केली. जुने लोक म्हणतात, जुन्या कीर्तनाला विचारलं का हो कुठे चालले, आज आमची सेवा आहे. काय म्हणायचे, आज आमची सेवा आहे, आज आमची भडगावला सेवा आहे, आज आमची शिंदे गावाला काय आहे, सेवा आहे. आता शब्द बदलला, आता काय म्हणतात, आज आमचा कार्यक्रम आहे. काय म्हणता, कार्यक्रम. तू का नारायणगावचा ताफ्याचा आहे का? मी कधी कधी म्हणत असतो, कीर्तनकार लोक म्हणतात सेवेसाठी घेतलेला अभंग असं म्हणतात ना. खरं तर सेवेसाठी असता का हो? त्याने आता असं म्हणावं, पाकिटासाठी घेतलेला अभंग असं म्हणावं. अण्णांचं जीवन फक्त सेवा होतं महाराज. तसं बघितलं तर टेंभुकर घराण्याची परंपरा सेवेचीच महाराज. आणि सेवा कोणती? भजन. हो, कारण की भजन फार महत्वाचे महाराज. अण्णाच्या बाबतीत म्हणजे तुका म्हणे येथे भजन काय थोरपण जारावे ते काय थोरपण. ज्यावेळेस भाद्रपद महिन्यामध्ये पंढरपूर क्षेत्रामध्ये 1 महिना भजन असायचं. कुठं? गाथा भजन. कुठं? पद्मशाळा. आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्या शाळेमध्ये अण्णांचं भजन असायचं, गाथा भजन. त्या काळामध्ये 1 महिना भजन ऐकण्यासाठी कोण यायचं अण्णांचं? धुंडा महाराज. धुंडा महाराज, शंकर महाराज खंदाकर, सद्गुरू बोधे बाबा अण्णांचं भजन ऐकण्यासाठी यायचे. मोठे मोठे व्यक्ती महाराज. हो, तुम्ही म्हणणार अण्णांची पुण्यतिथी आम्ही करतो, हे विशेष नाही महाराज. अण्णांची पुण्यतिथी आपण करतो विशेष नाही, स्वतः भगवंत करतो. स्वतः भगवंताचं वाक्य महाराज, धन्य आजी दिन झाला सोनी याचा, सोहरा भक्ताचा आरंभीरा. स्वतः भगवंत संतांची पुण्यतिथी साजरी करतो, संतांचा उत्सव साजरा करतो. हो, तुम्ही म्हणणार आम्ही करतो हे विशेष नाही, भगवंत करतो त्यांची साजरी महाराज. हो, अण्णांची पुण्यतिथी इथंच आहे का फक्त? नाही. अण्णांची पुण्य पंढरपुरातच आहे का? नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहरा, या हे भूमंडरा माझी कीर्ती. संतांचा उत्सव तिन्ही काळात असतो महाराज. उभारीला ध्वज तीही रोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. ओ, संतांचा उत्सव तिन्ही ठिकाणी असतो महाराज. स्वर्ग मृत्यू पाहता. तुम्ही म्हणा आम्ही संतांची पुण्यतिथी करतो, अण्णांची पुण्यतिथी करतो. आपण अण्णांची पुण्यतिथी नाही केली, ऐका, अण्णांची पुण्यतिथी नाही केली तर अण्णांचं काही बिघडत नाही. ऐका, गुरुवर्य नामदेव अण्णांची पुण्यतिथी आपण नाही केली तर अण्णांचं काही बिघडत नाही, पण तुमचं माझं बिघडल्याशिवाय राहत. वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे, बुवा संतांची पुण्यतिथी नाही केली, संतांचं काही बिघडत नाही, पण तुमचं आमचं बिघडू नये म्हणून संतांची पुण्यतिथी करायची. हो, तुमचं आमचं बिघडलं ते सुरक्षित व्हावं, व्यवस्थित व्हावं, यामुळे संतांची पुण्यतिथी केली पाहिजे. संतांच्या पुण्यतिथी अनंत फळ आहेत महाराज. हो, भगवंत सुद्धा म्हणता की संतांचे उत्सव केले पाहिजे, संतांचं वर्णन केलं पाहिजे, संतांची स्तुती केली पाहिजे.
भगवंत म्हणतात ते भक्त मला आवडतात. कोणते? जे संतांचं वर्णन करतात, जे संत स्तुती करतात, ते भक्त मला आवडतात. किती आवडतात? तेही प्राणा पुरवते. ज्ञानोबा म्हणतात, भगवंताचं वाक्य आहे, भगवंत म्हणतात तेही प्राणा पुरवते, आवडते मज निवृत्ते, जे भक्त चिरिता ते प्रशंसित. दीपक भाऊनी मला येतं तर सांगितलं की गेल्या वर्षी अण्णांचा उत्सव करत असताना अन्नदान केलं, पण अन्नदान संपलं नाही. शेवटपर्यंत अन्नदान काय झालं? पुरत राहिलं महाराज. हा अण्णांचा आशीर्वाद आहे महाराज. वास्तविक टेंभुकर घराण्याचा विना अखंड उभा आहे. आज सुद्धा विना त्यांचा काय आहे? उभा आहे. आपला विना 7 दिवस कसा तरी उभा राहतो महाराज. हो, जबरदस्ती उभं करावं लागतं विण्याला. आता अवघड झालं विना उभं करणं. हो, पण त्यांचा अजून विना उभा आहे. कोणाचा? टेंभुकरांचा. जवळजवळ 250 वर्ष झाले, पण विना त्यांचा अजून अखंड उभा आहे महाराज. त्यांच्या असं सांगितलं जातं की वैकुंठवासी परमपूज्य त्यांचे मूळ पुरुष भिवाजी महाराज. भिवाजी महाराज हे मूळचे टेंभू कराड तालुक्यातले. त्याने घरावर तुळशीपत्र ठेवलं महाराज. कोणी? भिवाजी महाराजांनी घरावर काय ठेवलं? तुळशीपत्र ठेवलं. पुन्हा गावाकडे गेले नाही. किती संपत्ती हे बघितलं नाही. मी नेहमी म्हणत असतो, साधू संत त्यांनाच म्हणतात हो ते फक्त आणि फक्त परमार्थ करतात. हो, साधू संतांनी कीर्तन केले, पण कीर्तनावर संसार नाही केला. हो, साधू संतांनी मंदिरं बांधले महाराज, स्वतःचा संसार जाळला, स्वतः संसार विकला महाराज. शेती जमीन विकली आणि मंदिरं बांधले. आताचं वेगळं आहे महाराज. आता मंदिरं बांधता बांधता शेती घेतात. हो, आताचं वेगळं आहे. हो, पहिलं वेगळं होतं महाराज. पहिले साधू संत फक्त कीर्तन करत होते, अपेक्षा नव्हती कशाची. आता अपेक्षा ठेवून कीर्तन केलं जातं. जुन्या काळामध्ये कीर्तन हे आदराचं असायचं. काय काय? जुन्या कीर्तनामध्ये कीर्तन कसं असायचं? आदराचं असायचं. आता काळ बदलला. आता कीर्तन कसं असतं? दराचं असतं. वैकुंठवासी परमपूज्य भिवाजी महाराजांनी गावाचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला आणि पंढरपूरला आले. पंढरपूर आल्यानंतर त्यांनी एक मोठा उत्सव केला होता. तो उत्सव झाल्यानंतर धान्य शिल्लक राहिलं. आता तर सप्ताह झाला, आता धान्य शिल्लक आहे, आता काय करावं असा प्रश्न पडला. मग भिवाजी महाराज बोलले, आता धान्य उभं आहे ना, धान्य शिल्लक आहे ना, आता विना उभा ठेवा. जोपर्यंत धान्य संपत नाही तोपर्यंत विना काय ठेवायचा? उभा ठेवायचा. धान्य संपत नव्हतं आणि विना थांबत नव्हता. आज सुद्धा धान्य संपत नाही आणि विना त्यांचा काय आहे? अखंड उभा आहे महाराज. आमच्यासारखं बुवा असता, धान्य शिल्लक आहे ना, जाऊ द्या मार्केटला, आहे का नाही? मी जर असतो तर मी हेच केलं असतं, धान्य शिल्लक आहे ना, जाऊ द्या मार्केटला, येऊ द्या पैसे. पण तसं त्याने केलं नाही. भिवाजी महाराजांनी विना काय केला? अखंड ठेवला. आज सुद्धा टेंभुकर घराण्यामध्ये तो विना अखंड आहे. आज सुद्धा माऊली सोहळ्यामध्ये त्यांचा विना काय आहे? अखंड आहे. तो विना अखंड असल्यामुळे त्यांना माऊलीच्या सोहळ्यामध्ये मानाचा मान आहे. त्यांना कुठं? आरती करताना. ज्यावेळेस समाज आरती असते त्यांचा विना माऊलीच्या खांब्याजवळ असतो. माऊलीची पालखी अशी, त्यांचा विनेकरी कुठं असतो? जवळ असतो. हा मान कशाने भेटला त्यांना? पैशाने का? नाही. सत्तेने का? नाही. सेवा. वास्तविक बघितलं तर अण्णांचं जीवन हे कष्टमय जीवन महाराज. अण्णा लहान असतानाच अण्णांचे वडील गेले. वडिलांचं प्रेम त्यांना भेटलं नाही. कालांतरानं ते आनंदीला शिकायला गेले आणि आनंदीत शिकत असताना त्यांची आई काय झाल्या? गेल्या. म्हणजे वडीलही गेले, आईही गेले. पूर्ण जबाबदारी त्यांच्या वारी. फडाची परंपरा त्यांच्या वारी. त्यांनी संपूर्ण परंपरा जपली महाराज. आणि त्यांचे बंधू नाना किसन महाराज यांना सुद्धा त्यांनी ते भजन संस्थेत पाठवलं, शिकवलं महाराज आणि परंपरा टिकून ठेवली. हो, देवोन या जीव परंपरा टिकवणं सोपं नाही महाराज. हो, एखाद्या वेळेस डॉक्टरचा मुलगा डॉक्टर सांगता येत नाही, वकीलचा मुलगा वकील सांगता येत नाही, कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार सांगता येत नाही. पण या संप्रदाय अनंत उपकार कोणाचे असतील तर फडकऱ्यांचे आहेत. त्यांनी हा संप्रदाय अजून टिकून ठेवला महाराज. ही भजन परंपरा टिकून ठेवली कोणी? फडकऱ्यांना. भयानक काळ आला आता कधी? 2020 8 2019 लॉकडाऊनचा काळ. किती भयानक काळ होता. त्यावेळेस भजन कीर्तन बंद पडलं ते, पण या भजन कीर्तन परंपरा चालू ठेवली कोणी? फडकऱ्यांनी. आणि अण्णांच्या बाबतीत विचारायचं झालं तर, बोलायचं झालं तर, देह जावत फाराव पांडुरंगी दुडबावो. जो नेम केला तो नेम शेवटपर्यंत टिकला महाराज. नाही तर सुरुवातीला आपण नेम करतो पण टिकतो सांगता येत नाही, आहे की नाही? काही काही माणसं पंढरपूरची वारीचा नेम करतात. मी अनंत वाऱ्या करेल, जेवण पण जिवंत आहे तो पण तुझी वारी करणार. हो, पहिली वारी झाली,
दुसरी झाली, तिसरी झाली, चौथी झाली, पाचवी झाली, 6व्या वारीला विचारलं का हो वारीला नाही यायचं का? नाही. का नाही? झाल्या 5 वाऱ्या. किती वाऱ्या झाल्या? 5 वाऱ्या झाल्या. पण नियम कळतो पण नियम टिकत नाही. हो, पण अण्णांचं जीवनामध्ये नियम केला पण सिद्धीला केला. नामा म्हणे केशी राजा केरा नेम चालवी माझा. अण्णांनी जो नियम केला शेवटपर्यंत त्यांचा नियम टिकला महाराज. अण्णांना शेवटच्या काळामध्ये उठता येत नव्हतं. ज्या दिवशी अण्णाचा देह ठेवला त्या दिवशी अण्णांना उठता येत नव्हतं. मग काय करावं? स्नान केलं अण्णांनी आणि अण्णाचा नियम होता काय? तुळशीला पाणी घालायचं, तुळशीला पाणी टाकायचं. आता उठायचं नाही, उठता येत नाही, काय करावं? सुनबाईने आवाज दिला, अहो अण्णा मी जाते पाणी टाकायला, तुम्ही थांबा. नाही नाही, परमार्थ ज्याच्या ज्यानेच करावा लागतो. अण्णांचं वाक्य परमार्थ ज्याचा त्याचाच करावा लागतो महाराज. संसार नाही केला तरी होत असतो, संसार नाही केला तरी होत असतो, पण परमार्थ स्वतःला करावा लागतो. संसारामध्ये माणसं म्हणतात मी आहे म्हणून चांगलं आहे महाराज, मी गेलो यांचं कसं होईल? काहीच होणार, तू एकदा जाय. तू एकदा गेला तर यांचं चांगलं होणार आहे. हे ते चपातीला तूप लावून खातील तू गेल्यावर. हो, तू असं तेल भेटत नाही, तू गेल्यावर यांना काय भेटेल? तूप भेटेल. फक्त लोक म्हणतात मी आहे म्हणून बरे महाराज, मी गेल्यावर यांचं कसं काय व्हायचं, कसं होणार? आणि संसार हा होतच असतो पण परमार्थ होत नसतो. परमार्थ करावा लागतो, अट्टहासाने परमार्थ करावा लागतो महाराज. अण्णा म्हणतात नाही नाही माझा नियम आहे, मीच करेल. अण्णांना सुनबाईने धरलं आणि बाहेर घेऊन गेले, तुळशीला पाणी टाकलं आणि पुन्हा मध्ये आले, नामस्मरण करत राहिले, अखंड नामस्मरण करत राहिले महाराज. हो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मोठ्या मोठ्याने नामस्मरण करत राहिले. जवळजवळ रात्रीचे 9-10 वाजले असतील, पण अण्णांचं नामस्मरण काय चालू? अखंड चालू. पुन्हा सुनबाई म्हणते मामाजी अण्णा थोडं नामस्मरण सावकाश करा, मठात सर्वच झोपले. असं ऐकलं अण्णाने मोठ्या मोठ्या नामस्मरण केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आणि आसन घातलं आणि रामकृष्ण हरी म्हणता म्हणता प्राण ठेवला. ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं होतं, का झाकरी या घटीचा दिवा नेनेजे काय झाडा केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. या ज्ञाने अण्णांनी पौष वद्य अमावस्या दिवशी मध्यरात्री काय ठेवला? देह ठेवला महाराज. म्हणून ही ती पुण्यवान हे भाग्यवान हे महाराज. आणि आपलं गाव खरं भाग्यवान हे महाराज की आपण संतांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. आता जर बघितलं महाराज, आजचा काळ इतका भयानक काळ आहे. आता स्वतःच्या बापाचं श्राद्ध घालायला पोरं तयार नाहीत. आता तुमच्याकडे माहिती नाही, आमच्याकडे फार अवघड आहे. हो, मुलाला आठवण करून द्यावी लागते की आज त्या बापाचं काय आहे श्राद्ध, हे श्राद्ध आठवण करून द्यावी लागते. परंतु तुम्ही भाग्यवान आहेत, अण्णांची पुण्यतिथी साजरी करत आहात. मी आत्मविश्वास सांगतो तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही अण्णांची पुण्यतिथी साजरी करत आहात तोपर्यंत तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्ण कीर्तन अण्णांच्या बाबतीत करता येईल. पण तुम्ही म्हणणार मग अभंग फक्त नावासाठीच घेतला का? नाही, तर अभंगाचं आपल्याला चिंतन करायचं महाराज. नाही तर काही काही ठिकाणी अभंग घेतात फक्त आणि म्हणतात काय आई माझी, बाप माझा, आई माझी. ते मला काही जमत नाही. अभंग चिंतन करण्याचा प्रयत्न करणार. आजच्या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे संतांचा महिमा सांगतात. आपण या संपूर्ण जगाचं निरीक्षण केलं, या संपूर्ण जगाचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की संपूर्ण जग हे, संपूर्ण विश्व हे महिम्यानं भरलेलं आहे. प्रत्येकाचा काही ना काही महिमा आहे महाराज. महिमा नाही अशी वस्तू नाही, महिमा नाही असा व्यक्ती नाही. प्रत्येकाचा काही ना काही काय आहे महिमा आहे. फक्त आपल्याला तो महिमा माहिती झाला पाहिजे, महिमा समजला पाहिजे. महिमा नाही असं कोणती गोष्ट नाही. कोणतीही जगामध्ये तुम्ही वस्तू घेऊन या, त्या वस्तूचा काही ना काही महिमा आहे हे आम्ही सिद्ध करून देऊ तुम्हाला. एक जण आला महाराज, हा आमचा गावचा व्यक्ती काहीच कामाचा नाही. एक जण आला काय म्हणायचा, हा व्यक्ती आमच्या गावचा काहीच कामाचा नाही. असं नाही, तो कामाचा आहे, पण तो कोणत्या कामाला वापरायचं याचं डोकं पाहिजे. व्यक्ती कोणत्या कामात वापरायचा याचं जे ज्ञान असलं तर बिनकामाचं कोणीच नाही महाराज. हो, ते शास्त्र का सांगतात, योजकच तत्र दुर्लभ. फक्त योजना करणारा दुर्लभ आहे. फक्त कुठं योजना करायची, कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात उभा करायचा म्हणजे निवडून येईल
हे ज्ञान पाहिजे. नाही तर डिपॉझिट जमा. मग महिमा महिमा म्हणजे काय? महिमा म्हणजे मोठेपणा. महिमा म्हणजे काय? मोठेपणा. महत्व भावा महिमा हा आवाज. पण महिमामध्ये दोन प्रकार पडतात. एक खरा महिमा, एक खोटा महिमा. खरा महिमा सांगितला जात नाही, पण खोटा महिमाची काय केली जाते? जाहिरात केली जाते. जगामध्ये तुम्ही बघा, खोट्या गोष्टीची जाहिरात केली जाते, खऱ्या गोष्टीची जाहिरात केली जात नाही. कधी बघितलं का सोनाराच्या दुकानात जाहिरात केली सोनाराची? असं नाही. परंतु बाकीच्या गोष्टीची काय केली जाते? जाहिरात केली जाते. ते बघा, ते ॲडव्हर्टाईज येते संतूर साबणाची. मम्मी मम्मी ते येते ना, पाहिली असेल कधी संतूर साबणाची जाहिरात. हे जाहिरात करणं म्हणजे काय? खोटेपणा आहे महाराज. ते म्हणतात ना, ये साबण एक बार इस्तेमाल करेंगे तो 8 दिन में गोरे बन जाएंगे. खरं सांगा, साबण लावल्यानंतर 8 दिवसात गोरेपान होतं का कोणी? नाही होत महाराज. उलट जास्त साबण लावल्यावर चकाकी येते. जितका तुम्ही साबण लावणार तेवढी आपल्या अंगाला काय येणार? काळ्यापणाची चकाकी येणार. म्हणजे साबण लावल्या गोरेपणा येत नाही. तो काळेपणा तसा राहतो. जाहिरात करणं म्हणजे काय? खोटेपणा आहे. खोटी जाहिरात केली जाते, खऱ्याची जाहिरात केली जात नाही. खरा महिमा सांगितला जात नाही लोकांना. खरा महिमा माहिती करून घ्यावा लागतो. या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, संत वाङ्मयामध्ये आपण जर विचार केला तर संत वाङ्मयामध्ये अनेक गोष्टीचा महिमा सांगितला, अनेक गोष्टींचा महिमा सांगितला. फक्त शोधता आला पाहिजे. प्रत्येक वस्तूचा महिमा संप्रदायाच्या आपल्या साहित्यामध्ये सांगितला महाराज. संत वाङ्मयाचा अभ्यास केला, इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला ती गोष्ट लक्षात येईल. अमृताचा महिमा सांगितला शास्त्रामध्ये, कामधेनूचा महिमा सांगितला, कल्पतरूचा महिमा सांगितला, परिसाचा महिमा सांगितला, चिंतामणीचा महिमा सांगितला, तीर्थाचा महिमा सांगितला, क्षत्राचा महिमा सांगितला, देवाचा महिमा सांगितला आणि संतांचा महिमा सांगितला. आपल्याला प्रत्येकाचा महिमा बघायचा आणि शेवटी संतांचा महिमा बघायचा. परिसाचा महिमा सांगितला शास्त्रकाराने. परिसाचा महिमा काय आहे? परिस काय करतो? लोखंडाला काय करतो? स्पर्श केला तर लोखंडाचं काय करतं? सोनं करतो. हा कोणाचा महिमा आहे? परिसाचा महिमा आहे. तुकोबारा म्हणतात, आपुऱ्या महिमाने धातू परिस केले सोने. हा त्याचा महिमा आहे. काय? लोखंडाला स्पर्श केला लोखंडाचं काय होतं? सोनं होतं महाराज. ज्ञानोबाने सुंदर दृष्टांत दिला. ज्ञानोबा म्हणतात, एकदा काय झालं, संपूर्ण भडगावचं सोनं एकत्र जमा झालं, लोखंड एकत्र झाले. काय? सर्व भडगावचे लोखंड एकत्र जमा झाले. कुठं चौकात बसले. कोण? लोखंड. आणि ते लोखंड विचार करतात, अरे आपण एकत्र का बसलो? आजच्या मीटिंगचं निमित्त काय आहे? तर आपली जी जात आहे, काय? लोखंडाची जात, ही नष्ट करतो. कोण? परिस. आपली जात नष्ट करतो आणि आपल्या जातीला काय बनवतो? सुवर्ण तो बनवतो, सोनं बनवतो. सोनं बनवतो आणि लोखंड काय होतं? नष्ट होतो. आपण आता काय केली पाहिजे? एकी केली पाहिजे आणि परिसराचं काय केलं पाहिजे? आपण हद्दपार केला पाहिजे. परिस नावाची गोष्ट या जगामध्ये ठेवायची नाही, असं कोणी ठरवलं? लोखंडानं. कोणत्या गावचे लोखंड? भडगावचे. सरळ ठरलं महाराज त्यांना. मग ठीक आहे, आता परिस नावाची गोष्ट आता ठेवायची नाही. मग काय करायचं? परिसराचे काय करायचे? तुकडे करायचे. मग त्याच्यात ज्येष्ठ सदस्य उठला. कोण? कुऱ्हाड. कोण उठला ज्येष्ठ सदस्य? कुऱ्हाड. कुऱ्हाड म्हणजे मी आत्ता जातो आणि परिसराला काय करतो? 2 तुकडे करतो. वा वा, जा जा म्हणे. महाराज जे 2 तुकडे करतात त्यालाच कुऱ्हाड म्हणतात. म्हणजे एका गावाचे 2 गावं, एका पार्टीचे, एका गटाचे. आता 2-2 गटच आहेत सरीकडं, आहे का नाही? सर्व गोष्टी 2-2. एका भजनी मंडळाचे, एका सप्त्याचे, एका दिंडीचे, सर्व 2-2. कोण करतं? कुऱ्हाड करतं. मला कुऱ्हाडने सांगायची, आहे का नाही? कुऱ्हाड दिसायला कशी आहे? छोटी का मोठी? मोठी आहे. आणि सुई केवढी दिसते? सुई मोठी आहे, थोडी हाता एवढी ना. सुई केवढी आहे? एकदम छोटी. पण सुई काय करते? जोडणे. आणि कुऱ्हाड तोडणे. म्हणून काही काही व्यक्ती मोठे दिसतात, नावाने मोठे, त्यांच्याजवळ गेलं एकदा ते काय करतात? तोडतात. मला कुऱ्हाडचं सांगायचं, ऐका. कुऱ्हाड म्हणे मी आता जाते आणि परिसराचे काय करते? तुकडे करते. महाराज जशी कुऱ्हाड गेली घाईघाईत, आता घाव घालणं कोणावर? परिसरावर. घाव घातला रे घातला. कुऱ्हाडीचं काय झालं?
सोनं झालं महाराज. हा परिसाचा काय आहे महिमा आहे. ज्ञानोबा सांगतात अगावरी फोडावयाची रागी रोहो मिरोका परिसाची अंगी का जे मिरते प्रसंगी सोनेची होई जे. कोणत्या काय निमित्तानं होईना फक्त स्पर्श व्हायचं कारण आहे. स्पर्श झाला रे झाला त्या क्षणी. असं नाही की स्पर्श झाला आणि 1 महिन्यानं लोखंडाचं काय झालं सोनं झालं. असं कधी झालं का नाही. 8 दिवसानं सोनं झालं कधी असं झालं का नाही. स्पर्श झालेल्या झाल्या लगेच काय होतं. हो आहे का कोणाकडे परीस. माझ्याकडे आहे लोखंड असलं तर द्या पाऊस ना काहीतरी आहे का नाही. हा परिसाचा महिमा आहे. तसं चिंतामणीचा महिमा आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात काय महिमा आहे चिंतामणीचा. चिंतामणी नावाचा काय आहे दगड आहे. छोटासा दगड आहे महाराज. तो जर आपल्या हातामध्ये आला रे आला काय चिंतामणी नावाचा दगड जर आपल्या हातामध्ये आला तर आपल्या जीवनामध्ये पराजय कधी होणार नाही. ज्ञानोबा म्हणतात का चिंतामणी आली या हाती आहे का. ज्ञानोबा म्हणतात का चिंतामणी आली या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. ज्ञानोबा म्हणतात एकदा जर चिंतामणी नावाचा दगड तुमच्या हातामध्ये आला रे आला तुमच्या जीवनामध्ये पराजय कधी होणार नाही. हो कधीच होणार नाही. बघा कुठं सापडला चिंतामणीचा दगड तर आणा हातामध्ये आणि भरा लोकसभेला फॉर्म. प्रचार न करता तुम्ही काय खासदार नाही केंद्रात मंत्री होणार डायरेक्ट. पण हातात काय पाहिजे चिंतामणी. हो हा चिंतामणीचा महिमा आहे महाराज. अनंत गोष्टीचा महिमा सांगितला. कल्पतरूचा महिमा सांगितला महाराज. कल्पतरूचा महिमा काय आहे. कल्पतरू नावाचं काय आहे झाड आहे. त्या झाडाखाली बसला रे बसला आपली सर्व इच्छा काय होते पूर्ण होते. एकदा काय झालं वैशाखाचं ऊन होतं महाराज. कसलं ऊन वैशाख महिन्यातलं ऊन. वैशाख महिन्यात ऊन कसं असतं थंडगार असतं. तुमच्याकडे कसं काय असतं खूप कडक ऊन म्हणजे कोणतं ऊन वैशाखाचं ऊन. आणि शेतामध्ये काम केलं महाराज. काम करून करून थकवा आला. आता त्याला वाटतं की आता कुठं जाऊन बसावं झाडाखाली बसावं म्हणून तो बसला झाडाखाली. योगाकडून ज्या झाडाखाली बसला ते झाड कशाचं होतं कल्पतरूचं. पण माहिती नव्हतं त्याला. तो झाडाखाली बसला रे बसला थोडं त्याला बरं वाटलं वा थंड वाटलं त्याला बसायला. आणि त्याने सहज इच्छा केली कशाची तो म्हणे आता बसल्या बसल्या जर आपल्याला जर घोटभर पाणी भेटलं तर बरं होईल. त्याने फक्त इच्छा केली कशाची पाण्याची महाराज. पाण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरी बॉटल आली पाण्याची बॉटल हजर. मस्त पाणी पिलं त्याला मस्त वाटलं वा पाणी पिऊन आता बरं वाटलं. थोडं 5 मिनटं झाले महाराज. परत त्याने विचार केला कल्पना केली की थोडं 2 घास तर भेटले असते जेवायला तर बरं वाटलं असतं. असं त्यांनी फक्त काय केली कल्पना केली फक्त इच्छा केली. फक्त 2 घास पाहिजे भाजी भाकर काय असे ना तर पाहिजे असं इच्छा केली. पंचपक्वान हजर. श्री बाराजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड. बा म्हणजे बासुंदी. रा म्हणजे लाडू. जी म्हणजे जिलेबी. श्री बाराजीचा बेत हजर महाराज त्याच्यापुढं. वा त्याने जेवण केलं महाराज आणि मस्त त्याला बरं वाटलं वा. जेवण झाल्याने त्याला तृप्ती वाटली महाराज. बघ मला खरंच सांगा उन्हामध्ये काम केलं पाणी पिलं जेवण केलं तर डोळे काय करतात आपले आपोआप लागतात. जसे कीर्तनामध्ये डोळे लागतात म्हणजे इथं नाही बाहेरचं सांगतो हो तसे डोळे त्याचे काय झाले लागायला लागले. त्या झोप लागायला लागले. त्याने विचार केला आता आपल्याकडे आथरायला काहीच नाही. हो आता जर इथं जर आथरायला काही असतं तर झोपलो असतो अशा पद्धतीने इच्छा केली. लगेच त्याच्याकडे काय आला समोर कॉट व गादी उशी व उशी. मस्त झोपला महाराज. आता गादी भेटली उशी भेटली कॉट भेटला मग झोपावं शांत. पण माणसाचं लई अवघड आहे. हो आता इथं बसले ना आपोआप झोप लागते महाराजाला. इथून उठून घरी गेले लगे ह्या काणीवरून त्या काणीवर त्या काणीवरून या काणीवर झोप लागत नाही. आता जेवण केलं पाणी पिलं गादी उशी आली झोपाव काय त्याने. आता तो विचार करायला लागला. त्याने विचार केला पाणी मागितल्यावर पाणी भेटलं. जेवण मागितल्यावर जेवण भेटलं. झोपण्यासाठी काही पाहिजे म्हटल्यावर तिथं काय आला कॉट आला गादी आली उशी आली
जी इच्छा केली ती इच्छा पूर्ण होते. इथं भूत नाही ना, इथं म्हणजे इथं नाही, इथं माणसंच आहेत. इथं म्हणजे त्या झाडाखाली त्यांनी सहज कल्पना केली काय इथं भूत नाही ना, असं म्हटल्या भूत हजर. तो म्हणे भूत म्हटल्यावर भूत हजर. आता मला भूत तर खाणार नाही ना, खाल्लं बघता काय. म्हणजे आपण काही इच्छा केली ती इच्छा पूर्ण करतं कोण? कल्पतरू. तो का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविशी. म्हणजे हा कल्पतरूचा महिमा आहे. कामधेनूचा सुद्धा महिमा सांगितला महाराज. काय महिमा आहे कामधेनूचा? ज्ञानोबा सांगतात एखाद्या व्यक्तीला जर कामधेनू गाय प्राप्त असेल तो व्यक्ती सदैव पाहिजे. त्या व्यक्तीचा जर कामधेनू नावाची गाय जर प्राप्त असेल, त्याला जर क्रिकेट खेळायचं असेल, बॅट बॉल खेळायचं असेल, त्याच्याकडे बॉल नाही, चेंडू नसेल, तो काय करेल? चंद्र घेऊन येईल. कशासाठी? बॉल खेळण्यासाठी. चंद्राचा तो बॉल करू शकतो कोण? ज्याच्याकडे कामधेनू गाहे. ज्ञानोबा म्हणतात तो चंद्रूपरी राहे खेळावया. ज्ञानोबांची भाषा आहे. एखादा व्यक्ती कामधेनू गाय नावाची फक्त त्याला काय पाहिजे? जवळ पाहिजे. त्याने काही इच्छा केली तर पूर्ण करते महाराज. कामधेनू कल्पतरू चिंतामणी. 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 आवडची धनी पुरवीची. आवडीची धनी पुरवीची. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडीची धनी पुरवीची. आवडीची धनी पुरवीची. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी. कामधेनू कल्पतरू चिंतामणी. कामधेनू कल्पतरू चिंतामणी. कामधेनू कल्पतरू चिंतामणी. कामधेनू कल्पतरू चिंतामणी. आवडीची धणी पुरवीची. आवडीची धणी पुरवीची. आवडीची धणी पुरवीची. पुरवीची. आवडे पंढारी भीमा पांडुरंग. आवडे पंढारी भीमा पांडुरंग. आवडे पंढारी भीमा पांडुरंग. आवडे पंढारी भीमा पांडुरंग. पुरावे आवडीची धनी पुरवीची. आवडीची धनी पुरवीची. पुरवीची. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आवडे पंढरी भीमा पांडुरंग. हे म्हणत असताना अण्णांची आठवण येते महाराज. अण्णांचं विशेष होतं जसे प्रमाण आहे तसे चारी आणि जसे शब्द आहे तसेच म्हणायचे. हो, अण्णांच्या बाबतीत तडजोड नव्हती महाराज. गाथेमध्ये जसा शब्द आहे तसंच म्हणायचं. रस्व असेल तर रस्वच म्हणायचं, दीर्घ असेल तर दीर्घ म्हणायचं आणि शब्दाची तोडफोड करायची नाही, अक्षरी तोडफोड करायची नाही, अक्षर फोडायचे नाही, जसे तसेच म्हणायचे. कामधेनू कल्प तरू नाही, कल्पतरू आहे तसेच म्हणले पाहिजे. वैकुंठवासी बोधेभावांची आठवण आली आता. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आम्हा शिकवत असताना ते एक अभंग होता. पंढरपुरीचा निरा रावण्याचा पुतरा विठो देखेरा डोरा वेधरे व मन तयाचे गुणी. हां,
माहिती सांगायचं गुणी क्षणभर नाही तर काय काय म्हणतात गुणी असं नाही गुणी तू का म्हणे गुण चंदनाच्या नाही तर तू का म्हणे तसं नाही आहे तसं मला महादेवाची सुद्धा आठवण येते मला ते पहिल्या मालिका म्हणत असताना ये ग विठ्ठाबाई शेवट काय झालं नाही माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी आता महादेवाची आठवण येते अभंग म्हणत असताना मग ते आता ते होतच मला आपण किती केलं तर पोरस किती केलं तरी म्हणे नाम नंतर यायची असं नाम नंतर यायची असं व्हायचं 2-4 ठोके दिले नाम याची पूर्ण म्हटली पाहिजे महादेवाकडे तळजो नव्हती महाराज आता तुम्हाला सांगा ना अनुभव महादेवाचा माऊलीच्या मंदिरामध्ये हरिपाठात असायचे महादेव महाराज दर महिन्याला माऊलीच्या मंदिरात तळजोडी तिथल्या तिथं लगेच असं नाही की मग मोठ्या घरचा म्हणून तसं नाही सण करायचं नाही संतांच्या अक्षराबाबतीत सण करायचं नाही हो त्यासाठी गाथा वाचावी लागते आणि त्यांच्या जर समजा मनासारखं नसलं भजन तर चिडायचे एकदा काय झालं आता आषाढी दिवाळीला असं आत्ताच्याच माझ्याकडे तो व्हिडिओ आहे आत्ता सध्यासुद्धा महादेवांचा आषाढी दिवाळीला आत्ताची 4 महिन्यापूर्वीचा गोष्ट आहे भुपारीचे अभंग चालू होते पण ते पक व्हायला काही जमत नव्हतं वाजवायला महादेवा सांगू कंटाळले महाराज असं वाजव ते काय ऐके ना ते जमेनाच त्याला शेवटी महादेवाने त्याच्या गळ्यातून काढला आणि स्वतःच्या गळ्यात घातला आणि वाजून म्हणत होते कोण महादेव महाराज माझ्याकडे अजून तो मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे महाराज महादेवाचा ती शेवटची आठवण त्यांची शेवटची वाडी महादेवांची त्याच्यानंतर 2-3 महिन्यातच मग असं झालं कशावरून मी सांगत होतो कल्पतरू कामधेनू कल्पतरू प्रत्येकाचा काय ना काय महिमा आहे तर हा सुद्धा टेंभुकर घराण्याचा महिमा आहे महाराज भजन म्हटलं डोळ्यापुढे एकच नाव येतं कोण टेंभुकर आज सुद्धा महाराज टेंभुकरांचं भजनाशिवाय ती गोष्टच वेगळी भजनाची त्यांच्या आहे का नाही बाळोबा पाशांकर असताना अण्णांची गुरुस कोण बाळोबा पाशांकर आणि त्यानेच अण्णांना पुढं उभं केलं कुठं माऊलीच्या पालखी सोहळ्यात बाळोबा पाशांकर म्हणायचे आणि त्यांना कोण म्हणू लागायचं अण्णा म्हणू लागायचे महाराज कुठं माऊली सोहळ्यात हजारो टाकरे असतात किती 1000 टाकरे असतात लाखोनं समाज असतो पण इतक्या समाजाला बिना माईकचा आवाज गेला पाहिजे काय बिना माईकचा आवाज गेला पाहिजे इथं खूप आनंद वाटतोय मला इथं खूप आनंद वाटतोय की फक्त कीर्तन आणि 2 गायक असेल माईक आहे फक्त तो बी आवाज कसा आहे लिमिटेड आहे हो आहे तेवढं व्यवस्थित वाटतं नाही तर काय कायचा इतका आवाज असतो आवाज वाढो आणि काय किती आवाज वाढवणार आहे हां आणि पखवाजा दोघीकडं माईक धुमला माईक शाहिरा माईक अजून बरं पखवाजाला माईक आहे मागून बरं माईक देते अशा अवस्थामध्ये प्रत्येकाला आवाज गेला पाहिजे अण्णांचा आवाज बाळोबा पाशांकर गेल्यानंतर माऊली सोहळ्यात चर्चा व्हायला लागली आता प्रमाण म्हणायचे कोणी हो मग 7 ठरवलं आता प्रमाण कोण म्हणतील अण्णा म्हणतील कीर्तन कोणाचं असू द्या कुठं माऊली सोहळ्यात कोणाचं कीर्तन असू द्या पण प्रमाण म्हणायचे कोणी अण्णांनी म्हणायचे काय सेवा असेल महाराज काय अधिकार असेल यांनी ठरवलं असतं तर माऊली सोहळ्यामध्ये कीर्तन यांना भेटलं असतं माऊली सोहळ्याच्या पुढे यांना कीर्तन भेटलं असतं पण यांनी ते नाही केलं आमचं भजन हीच आमची सेवा आणि एक प्रमाणे बा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी कीर्तन करावे आणि त्याने नारायण भेट देईल पण कीर्तन कोणतं फेटा भांडणं कंबर भांडणं म्हणजे कीर्तन नव्हे या गप्पा गोष्टी आहेत महाराज कीर्तन कोणतं नामस्मरण हेच कीर्तन आहे आणि कीर्तन करून असं जे कीर्तन करून भगवंत इतक्या लोक प्राप्त होणार नाही पण भजन केलं लगेच देव प्राप्त होतो महाराज काही भजनामध्ये ताकद आहे महाराज ताकद आहे हो मी काही महात्मे बघितले बोधे बाबासुद्धा बाबांनी आयुष्यात कधी कीर्तन केलं नाही वैकुंठवासी बोधे बाबांनी एकदाच कीर्तन केलं फक्त जोगमाळ संस्थेमध्ये पुन्हा कीर्तन केलं नाही फक्त भजन आणि भजन कुठंही बी असले तर भजनाला हजर भजनामध्ये काय आहे ताकद आहे महाराज हरी भजने हे धवळे रे जग चुकविरा राग करिकाराचा प्रत्येकाचा महिमा सांगितला हो तसा देवाचा महिमा आहे महाराज देवाच्या नामाचा महिमा आहे
आणि संतांचा सुद्धा महिमा आहे. संतांचा महिमा सामान्य नाही महाराज. संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. आपण तो वर्णन करणे भांगडीत पडू नये. का? मोठ्या मोठ्याने प्रयत्न केले. संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी मोठ्या मोठ्याने प्रयत्न केले, त्यांना शक्य झालं नाही. आपलं काय बात हो. या जगामध्ये सर्वात ज्ञानी कोण असे तर पांडित्य मिळणार जो ज्ञानी असतो ना, त्याने वर्णन करण्याचा प्रयत्न केला संतांचा, पण शक्य झालं नाही महाराज. संतांचा महिमा त्याला वर्णन करता आला नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. पांडित्याला वर्णन करता आला नाही संतांचा महिमा, तिथं आपण अंगठे बाजून काय करावं. नाव सहस्रबुद्धे, त्याला म्हटलं नाव काय आहे सहस्रबुद्धे, सही करा तो म्हणतो घ्या अंगठा. हो, आपली बुद्धी कुठं महाराज. हो, जिथं पांडित्य सर्व शास्त्राचा त्याचा अभ्यास आहे त्याला संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. आपली काय बात गांजा पिण्याची आहे काय नाही. संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. ठीक आहे, संतांचा महिमा शाब्दिक पांडित्याला करता येणार नाही. संतांचा महिमा योग्याला समजत नाही. संतांचा महिमा फकीराला समजत नाही. संतांचा महिमा देवांना समजत नाही. संतांचा महिमा इतरांना समजत नाही. संतांचा महिमा फक्त संतांना समजतो. संतांचा महिमा योग्याला करत नाही. जर संतांचा महिमा योग्याला करायला असता तर चांगदेव महाराजांची फजिती झाली नसती. आहे मोठा योगी कोण असेल तर चांगदेव महाराज, ज्याने 1400 वर्ष आयुष्य सत्ता गाजवली जगावर. 1400 वर्ष कशाला म्हणतात हो. आपलं 14 सेकंदाचा भरोसा नाही. आपला 14 सेकंदाचा भरोसा नाही. 1400 वर्ष त्याची आयुष्य मर्यादा होती. असा चांगदेव महाराज, त्यांना संतांचा महिमा करायला नाही. हो, संतांचा महिमा करायला असता तर चांगदेव महाराजांची फजिती झाली नसती. तुम्हाला सर्वांना चरित्र माहिती आहे. त्याने पत्र पाठवलं कोणी, चांगदेव महाराजांनी. पण काय रे यावं सुचत नव्हतं. हो, नमस्कार म्हणावा तर ते वयाने कसे आहेत, लहान आहेत. आशीर्वाद म्हणावं तर अधिकाराने मोठे आहेत. नेमकं काय रे यावं लिहिता येत नव्हतं. त्यांनी ते पत्र तसंच कोरडं पाठवलं. पण आमचे आईसाहेब म्हणतात चांगदेव महाराज कोरडा जायला. मावळी म्हणतात मुक्ता तसं बोलायचं नसतं. हो, त्याने जे कोरडं पाठवलं ना त्याच्या आपल्याला काहीतरी लिहिता येईल. हो, त्याने अगोदर काहीतरी लिहून पाठवलं असतं, ते पुसायचं पुन्हा लिखाण करायचं. त्यापेक्षा त्याने काहीच नाही पाठवलं, आपण काहीतरी पाठवू आता. मग ज्ञानोबाने काय केलं, 65 बाब्या लिहिल्या. स्वस्तिश्री वटेशू. हो, त्याला काय म्हणतात चांगदेव 65 ज्ञानोबाने तयार केली महाराज. मला सांगायचं काय की चांगदेव महाराजांनी संतांचा महिमा करायला नाही. संतांचा महिमा करायला असता तर ज्ञानोबांची भावंडांची परीक्षा घेतली नसती, शरण आला असता. पण अगोदर परीक्षा घेतली नंतर शरण आला. अगोदर संतांचा महिमा करायला नाही. ठीक आहे, योग्याला संतांचा महिमा करत नाही. फकीराला संतांचा महिमा करत नाही. हो, जगद्गुरु तुकोबाने जीवनामध्ये प्रसंग येतो महाराज. अंगठशा फकीरने तुकोबाचा महिमा ऐकला. देहोकाव के तुकोबाराय बहुत बडे संत आहेत, त्याने महिमा ऐकला. हो, कोणाचा तुकारामांचा. तो म्हणे तुकाराम संत आहेत आणि माझ्यापेक्षा मोठा आहे, मी त्याची काय घेतो परीक्षा घेतो. असं अंगठशा फकीराने ठरवलं. अंगठशा फकीराकडे छोटासा कटोरा होता, एकदम छोटासा कटोरा होता. पण तो कटोरा साधारण कोणाच्या हातानं पीठ भरत नव्हता. कोणी किती पीठ टाकलं तरी कटोरा अर्धाच असायचा, पूर्ण भरत नव्हता. तो म्हणे आता तुकोबाऱ्यांची काय घ्यायची परीक्षा घ्यायची. पण त्याला तुकोबाऱ्या माहीत नाही, नेमके तुकोबाऱ्या कसे दिसतात काय दिसतात माहिती नाही. तो देवच्या गावामध्ये घुसला आणि प्रत्येक हा पुढे गेला का भिक्षांदेही म्हटलं का की समोरून पीठ आणायचं, पीठ टाकायचं कटोऱ्यात. कटोरा भरत नव्हता. तो म्हणे हे तुकोबाराय नाही. असं करता 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 तुकोबाऱ्यांचं घर आलं आणि याने आवाज दिला भिक्षांदेही. पण आवाज काही कोणी येत नव्हतं बाहेर. आणि आईसाहेब दळण दळत होत्या. जुन्या काळामध्ये चक्की नव्हती, घरीच काय करायचे ते दळण दळायचे. जुन्या काळामध्ये माता माऊली दळण दळायचे. आताचा काळ बदलला. आता पाटील कुठे गेले दळण दळायला. नाही तुमच्या गावचं नाही आमचं सांगतो. आईसाहेब दळण दळत होत्या. तुकोबारे घरामध्ये नाही आणि कानावर शब्द आले कोणाच्या भागीरथी मातेच्या भिक्षांदेही.
तिला वाटलं आता आपल्या दारापुढे कोणतरी आला, आता आपण काय केलं पाहिजे, भिक्षा वाढली पाहिजे. गृहस्थ जीवनाचं माणसाचं काम काय महाराज, दारामध्ये कोणी अतिथी आला तो विमुख गेला नाही पाहिजे, त्याला काही ना काही दिलं पाहिजे. तुमच्या घरात काही नसेल तर कमी पाणी तर असेल, पाणी ते पाजा. विमुख गेलेले अतिथी ने संपत्ती. हो, अतिथी विमुख गेला नाही पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे महाराज. भागीरथी त्याला वाटले आपल्या दारापुढं फकीर आला, संन्यासी आला, त्याला काहीतरी वाढलं पाहिजे म्हणून तिने थोडंसं पीठ घेतलं. आईला न पाहता, आईचं लक्ष नसताना तिने थोडं पीठ घेतलं आणि बाहेर जाणार तेवढ्यात आईने बघितलं, काय नेते ग, काय नाही थोडं पीठ देते बाबाला. लगेच तो हात झटकला आणि तो पीठ खाली पडलं. आई बोलत होती, तुझ्या बापासाठी तू उधार 1 रुपये कमवून आणत नाही, मी कुठं ते जमा करते आणि तुमचं पोट भरते. खूप काही बोलायला लागली. तिने लक्ष दिलं नाही, ती बाहेर आली. हातात जे पीठ होतं ते कुठं गेलं, जमिनीवर सांडलं गेलं. आता हाताला पीठ नाही. किती वर्षाची, 5 वर्षाची, तिचा हात केवढा छोटासा, त्यात छोट्यात पीठ थोडंसं होतं, ते बी सांडलं गेलं. आता पीठच नाही हातामध्ये. तिने काय केलं, बाहेर आली आणि अंगठ्या फकीराने कटोरा पुढं केला. तिच्या हातात पीठ नाही, फक्त तिने काय केलं, असं हात झटकला. कुठं, कटोऱ्यामध्ये. जसं हात झटकला महाराज तसा कटोरा काय झाला, पिठानं भरला. कटोराने भरला, पुन्हा अंगठ्या फकीर गाडला गेला. कशात, पिठामध्ये. तो म्हणतो, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा, असं म्हणायला लागला. भागीरथी म्हणते, मी तुकोबा नाही, मी तुकोबाऱ्यांची मुलगी आहे. तो म्हणतो, जर मुलगीमध्ये एवढं सामर्थ्य तर तुकोबाऱ्यामध्ये किती सामर्थ्य. म्हणजे सांगायचं काय की संतांचा महिमा शाब्दिक पांडित्याला करत नाही, संतांचा महिमा योग्याला करत नाही, संतांचा महिमा फकीराला करत नाही, संतांचा महिमा देवाला करत नाही. न करे तो साचार ब्रह्मादि का, न करे तो साचार ब्रह्मादि का, न करे साचार ब्रह्मादि का. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. न करे तो साचार ब्रह्मादि का, न करे तो साचार ब्रह्मादि का. संतांचा महिमा देवाला करत नाही, न करे तो साचार ब्रह्मादिक का. ब्रह्मादिक म्हणजे इतर देव, इंद्र चंद्र देव ब्रह्म, अनेक देवांना संतांचा महिमा करत नाही. मग का हो, संतांचा महिमा कोणालाच करत नाही का. तुकोबारा म्हणता, संतांचा महिमा योग्याला करत नाही, संतांचा महिमा फकीराला करत नाही, संतांचा महिमा शाब्दिक पांडित्याला करत नाही, संतांचा महिमा देवांना करत नाही. तेथे माझा काय विचार, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेथे माझा काय कोणा तो विचार, तेथे माझा काय कोणा तो विचार, तेथे माझा काय कोणा तो विचार, तेथे माझा काय कोणा तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा. तेथे माझा काय कोणा तो विचार, तेथे माझा काय कोणा तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा. तेथे माझा काय कोणा तो विचार, तेथे माझा काय कोणा तो विचार. तेथे माझा काय कोणा तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा. माझा काय कोणाचा विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा.
तुकोबा म्हणतात एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना संतांचा महिमा करत नाही, तेथे माझा काय विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. का हो तुकोबा तुम्ही म्हणता संतांचा महिमा तुम्हाला करत नाही, मग आम्हाला संतांचा महिमा कोणी सांगणार नाही का? सांगतील. संतांचा महिमा त्यांना समजतो जे अंगाने काय झाले असतात, संत झाले असतात. ओ तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान गैर करो. एखाद्या गायकाचं वर्णन गायकानं करावं, ऐकानी. एखाद्या पखवाजाचं वर्णन पखवाजाने करावं. एखादा सहा लागत नाही तो म्हणतो गायकाला चा जमले नाही रे. अरे सोन्या तुला सहा लागतो का रे? तुझं सहा एकीकडं म एकीकडं तू त्याचे काय माप काढतो. आता लोकांना माप काढायचं तरी समजतो. नाही रे महाराजांना कीर्तन नाही जमलं, तू उभा आहे. गायकाचं वर्णन गायकानं करावं, पखवाजाचं वर्णन पखवाजानं करावं, कीर्तकाराचं वर्णन कीर्तनकारानं करावं, एखाद्या पैवाहांचं वर्णन कोणी करावं. हो पाव खाऊन आतपाव झालेल्या व्यक्तीनं वर्णन करावं का? अगरबत्ती छाप पैवानाचं वर्णन पैवानानं करावं, कसा डाव मारायचा काय ते त्याला समजतं. तसं संतांचा महिमा संतांनाच कळतो महाराज. भक्ताचा महिमा भक्त जाणती. गरोदर मात्याचं वेदना काय आहेत कोण सांगू शकतं? वासबाई. जिला त्या समस्या माहीत नाही, तिला त्या वेदना माहिती नाही, ती काय सांगेरो. तर संतांचा महिमा संतच सांगतात. मग का हो तू बरं आहे, संतांचा महिमा संत सांगतात तुम्ही म्हणतात, मग तुम्ही तर अंगाने कहून येत संत आहेत. मग तुम्हाला थोडाफार तर महिमा माहीत असेल तर आम्हाला सांगा ना काहीतरी महिमा. तो कोबाळ म्हणतात ठीक आहे सांगतो महिमा संतांचा. काय महिमा संतांचा? अभंगाच्या पहिल्या चरणात. काय संतांचा महिमा काय आहे? तुकोबाई म्हणतात संतांचे सुख झाले या देवा मनवणी सेवा करी त्यांची. संतांचं सुख कोणाला झालं? देवाला. हो या जगामध्ये प्रत्येकाला अपेक्षा कशाची? सुखाची. या जगामध्ये देव जरी असला त्याला अपेक्षा सुखाची. तुम्हाला माझा अपेक्षा सुखाचीच आहे. हो तुकोबाई म्हणतात सर्व सुखाची या आशा जन्म केला. संपूर्ण जन्म आपला सुखाच्या आशेमध्ये चालला. आज नाही उद्या सुख भेटेल, उद्या नाही परवा भेटेल, 8 दिवसानं भेटेल, 15 दिवसानं भेटेल, एका महिन्यानं भेटेल, एका वर्षाने भेटेल, पण सुख भेटत नाही. तसं देवाला सुद्धा अपेक्षा कशाची? सुखाची. मग देवाला सुख कुठं झालं? संतांच्या संगतीत. संतांचे सुख झाले या देवा. खरंच देवाला सुखच नाही महाराज. देवाला सुख जेव्हा पाहिजे तेव्हा तो वैकुंठ सोडतो आणि कुठे येतो? संत सदनी ज्या सुखा कारणे देव वेडावरा वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिरा. हो देवाला सुख होतं कोणापासून? संतापासून. मग त्या संताच्या सुखापासून देवाला सुख होतं. मग संतांच्या संतांबद्दल काय करतो देव? संतांची सेवा करतो. म्हणून सेवा करी त्याची. हो व्यवहार महाराज ज्याच्यापासून जे प्राप्त झालं त्याला काहीतरी केलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. मग संतांची सेवा करतो कोण? भगवंत. सेवा करताना तो कुठला विचार करत नाही. कोणतीही सेवा करतो महाराज. जी सेवा करू नये ती सेवा देवाने केली. प्रसिद्ध अभंग आहे उंच नीच काही नेने भगवंत. त्या संपूर्ण अभंगामध्ये जवळ 23 संतांची यादी दिली. 23 संतांची यादी दिली त्या अभंगामध्ये. प्रत्येक संताची सेवा देवाने केली महाराज. हो देवाने प्रत्येक संताची काही ना काही सेवा केली महाराज. हो जन्म रघुरागे रोहिदासा संगी कबीराच्या मागे सजन कशाया विकुरागे मांस माऱ्या सावत्यास नरारी सोनारा गांजा वडू काय नरारी सोनारा घड फुकून आगे विटे. प्रत्येक संतांची सेवा काही ना काही देवाने केली महाराज. हो मला एक सांगा नको ती सेवा देवाने केली महाराज. बारात पण करणं हे पुरुषाचं काम आहे का? नाही नाही. ती सुद्धा सेवा कोणी केली? देवानं केली. चोखोबाची बहीण झारा शारंगधर. हो ती सुद्धा सेवा कोणी केली? भगवंताची सेवा केली. सेवा करताना सेवा मोठी का छोटी याचा विचार केला नाही. तो माझा भक्त आहे ना त्याची सेवा करायची. संतांचे सुख झार्या देवा मनोनी सेवा करी त्यांची. मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवायची टाळी वाजवायची. हा हा जय जय विठोबा रखुमाई.
जय जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय जय ठोबा ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई हाँ ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा 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 संताचे सुख संताचे सुख आवडे या देवा संताचे सुख संताचे सुख संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख संताचे सुख संताचे सुख झाले या देवा संताचे सुख संताचे सुख संताचे सुख झाले या देवा संताचे सुख मनवून सेवा करीतसे मनवून सेवा करीतसे मनवून सेवा करीतसे मनवून सेवा करीतसे सुख राजा काय तेथे माझा काय कोणा तो विचार तेथे माझा काय मनवून सेवा करीतसे मनवून सेवा करीतांची मनवून सेवा करीतांची तेथे माझा काय तेथे माझा काय कोणा तो विचार तेथे माझा काय तेथे माझा काय कोणा तो विचार 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 तेथे माझा काय विचार तेथे माझा काय कोणा तो विचार वळणावया पार महिमा त्यांचा वळणावया पार महिमा त्यांचा हे वळणावया
विचार वया पार महिमा जगा वर्णावया पार महिमा वर्णावया पार महिमा त्यांचा तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय वर्णावया पार महिमा त्यांचा वर्णावया पार वर्णावया पार महिमा त्यांचा तेथे माझा तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार भगवंत संतांची सेवा करतो संतांचे सुख झारिया देवा मनवोनी सेवा करी त्यांची. ठीक आहे, भगवंत संतांची सेवा करतो. भगवंत कसा आहे? भगवंत निर्गुण निराकार आहे. हो, त्याला कुठलाही प्रकारचा आकार नाही, कुठल्याही प्रकारचं रूप नाही. मग तो संतांची सेवा कशी करतो? तुकोबा म्हणता तो आकार धारण करतो. निर्गुण असला भगवान पण मग सगुण होतो. निर्गुण आकार झारा गुणवंत, तो गुणवंत होतो, सगुण होतो, आकार धारण करतो आणि संतांची सेवा करतो. फक्त संतांची सेवा करतो असं नाही, तर संतांची पूजा करतो. फक्त पूजा करतो असं नाही, तर संतांना दंडवत घालतो. घारी दंडवत पूजोनिया. कोणत्या संतांची पूजा केली? तर आमच्या ज्ञानोबरांची पूजा देवाने केली, आमच्या तुकोबराची पूजा देवाने केली. प्रत्येक संतांची पूजा भगवंताने केली. महाराज समाधीचा प्रसंग बघा. ज्ञानोबा समाधी द्यायच्या अगोदर भगवंताने ज्ञानोबाचं पूजन केलं, मंत्र अक्षताचे पूजन केलं आणि ज्ञानोबाचे चरण तीर्थ धुतले. महाराज चरण धुतल्यानंतर तीर्थ हे तीर्थ स्वतःच्या मुखात घातलं. भगवंत म्हणतात मग चरण तीर्थ घेतरे तेने समस्त मंदिर शिंपिले. हो, चरण तीर्थ घेतलं आणि संपूर्ण मंदिरामध्ये त्याचं काय केलं? शिंपण केलं, सविकडे शिंचलं महाराज. आणि नंतर काय केलं? आपणा मुखा घातरे, स्वतःच्या मुखामध्ये घातलं. कोणी? देवानं. आणि देव म्हणतो कृत्य जाळो. ज्ञानोबा म्हणतात, भगवंत म्हणतात मी चरण तीर्थ घेतलं आणि मी कृत्य जाळो. महाराज काय सामर्थ्य असेल तीर्थामध्ये? भगवंताने म्हणावं तीर्थ घेतलं, मी आज काय झालो? कृत्य जाळो. ज्ञानोबांची पूजा भगवंताने केली, आमच्या तुकोबारांची पूजा देवाने केली. महाराज आज तुकोबारांना 375 वर्षे पूर्ण झाले. आता तुमच्याकडे सप्ताह झाला, मोठा सप्ताह. मी रोज ते बघत होतो. जसं काय तुमच्याकडे देहूच उतरली होती जशी काय. जबरदस्त सप्ताह झाला. आत्ताच 2-4 दिवस झाले असतील. हां हो, आता 2-4 दिवस झाले असतील. सुंदर मस्त उत्सव केला, मोठा उत्सव केला. संपूर्ण जिल्ह्याचा उत्सव होता ना. हो, खूप देखना नजर लागेल असा सप्ताह केला. आमच्या तुकोबारांचे पूजन देवानं करावं. महाराज जया पूजिरे आदरे पांडुरंगे विमानस्त केरे पर्यान प्रसंगे तनुमान दिव्य रूपी सकेरी न त्यागेती दिव्य रोकासी नेरी. जया पूजिरे आदरे पांडुरंगे. पांडुरंगानं तुकोबारांना पूजा केली. कशी केली? आदरानं. आदर शब्द महत्त्वाचा आहे. मी अगोदरही बोलून गेलो. सेवा आदर शब्द महत्त्वाचाच नाही, तो महत्त्वाचा आहे, अति महत्त्वाचा आहे. घाडी संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. संतांची पूजा केली पाहिजे. एका जनाधनी जाणे इच्छिले ते पुरवी. हो, जया पूजिरे आदरे पांडुरंगे. आदरानं पूजा केली देवानं. महाराज निर्गुण आकार झारा गुणवंत घारी दंडवत पूजोनिया. मग भगवंत संतांची पूजा करतो. का करतो? या जगामध्ये पवित्र कोण असते? तर फक्त संत आहेत. या जगामध्ये पवित्र करण्यासाठी कोण असते? तर तीर्थ आहेत. संपूर्ण जगाला पवित्र कोण करतं? तीर्थ करतात. पण तीर्थांना सुद्धा पवित्र कोण करतं?
संत करतात. म्हणून तीर्थ त्यांची इच्छा करते नित्यकार. तीर्थ इच्छा व्यक्त करतात की कधी संत भेटतील आणि आम्ही कधी पवित्र होणार. तीर्थ त्यांची इच्छा करीत नित्यकार व्हावया निर्मळ आपणाशी. संतांची इच्छा कोण व्यक्त करतं? तीर्थ करतात. म्हणजे तीर्थापेक्षा संत पवित्र आहेत महाराज. असं सांगितलं जातं की चंद्रभागेमध्ये माध्यान्हकारी सर्व तीर्थ येतात. कुठे येतात? पुंडलिकाजवळ. काय येतात? स्वतःला पवित्र होण्यासाठी. ऐसे शंकर सांगे ऋषीजवरी सकळ तीर्थे माध्यान्हकारी येती पुंडलिकाजवरी करती आंघोळी तीर्थ वंदिती चरण. माध्यान्हकारी येतात. का येतात? संतांचं चरण घेण्यासाठी. संतांचं चरण तीर्थ घेण्यासाठी. का? तर तीर्थाला मालिन्य येतं. का मालिन्य येतं? आमच्यासारखे जातात कुठं? महाकुंभ. तीर्थामध्ये जातात स्नान करण्यासाठी. का? आपलं पाप काय व्हावं? नाहीसं व्हावं, आपलं पाप नष्ट व्हावं म्हणून तीर्थामध्ये स्नान केलं जातं. आणि आपलं पाप काय होतं? नाहीसं होतं. मग ते पाप कुठं जातं? तीर्थाला. मग तीर्थाला लागलेलं पाप कुठं जातं? तर संतांची सेवा कोण करतं? तीर्थ करतात. संतांची सेवा केली तीर्थाचं पाप जातं. तीर्थाला पवित्रपणा येतो. तीर्थ त्यांची इच्छा करते नित्यकाळ व्हावया निर्मळ आपणाशी. आणि संतांच्या पुढं महाराज अष्टमहासिद्धी उभ्या राहतात. संतांच्या दारामध्ये अष्टमहासिद्धी उभ्या असतात. पण संत त्यांच्याकडे बघत नाही. अष्टमहासिद्धीचा कोण आरापार? संत रिद्धी सिद्धीकडे बघतच नाही. सिद्धी रावे पिशे कोणतं या पुशे. संतांच्या मनात आलं काही करू शकतात महाराज. ते म्हणतात ना मुक्कम करोति वाचारम. संतांच्या मनात आलं तर मुक्का मनुष्य वाचा करू शकतो. मुक्कम करोति वाचारम आणि वाचारम मुक्कम करोति. देवाच्या मनात आलं तर मुक्का मनुष्य बोलायला लावतं. आणि त्याच्या मनात आलं तर बोलायला माणूस काय करतो? मुक्का करतो. फक्त त्याच्या मनात यायला पाहिजे. तसं संतांचं महाराज ज्ञानोबा म्हणतात संतांच्या मनात जर आलं ना तर मुक्का मनुष्य नुसतं बोलत नाही. तो वेद बोलतो. वेद फक्त संतांच्या मनात यायला पाहिजे. मला एक सांगा, सर्वपूर्ण विश्वामध्ये निर्बुद्ध प्राणी कोण? एकदम निर्बुद्ध प्राणी कोण? रेडा. त्याच्याच निर्बुद्ध प्राणी जगामध्ये कोणीच नाही. सर्कसमध्ये बघा तुम्ही सर्व प्राणी असतात. वाघसुद्धा सर्कसमध्ये असतो. सिंह असतो. प्रत्येक प्राणी असतो. पण कधी बघितलं का सर्कसमध्ये रेड्या नावाचा प्राणी सर्कसमध्ये आला असतं? कधी बघितलं नाही. कधीच नाही. याच्या अगोदर नाही, आता नाही आणि पुढंही नाही. असा निर्बुद्ध प्राणी कोण? रेडा. पण ज्ञानोबांच्या मनात आलं तर रेडा बोलला महाराज. नुसता बोलला नाही, वेद बोलला. नुसता वेद नाही बोलला. वेदामध्ये कठीण वेद असलेला ऋग्वेद. 4 वेदामध्ये सर्वात कठीण वेद कोण? ऋग्वेद. तो ऋग्वेद बोलला. तुम्ही बघा आज सुद्धा पैठणचे जे वेद आहेत ना ते एकदम शुद्ध वेद आहेत. का? रेड्याच्या मुखातून आलेले आहेत. जेव्हा ज्ञानोबा बोलले हा वेद बोलतो कशाहून समजायचं? ज्ञानोबा म्हणजे घरी जा तुमच्या पोथ्या घेऊन या. ब्राह्मण घरी गेले आणि त्यांच्या पोथ्या आणल्या. जेव्हा रेडेश्वर महाराजांनी सुरू केलं वेद बोलायचं तेव्हा ते वेद ब्राह्मण घेऊन वेद बसले ते दुरुस्त करण्यासाठी. आपल्या कुठं चुका झाल्या असतील तर दुरुस्त करायच्या. रेडेश्वर महाराज बोलायचे आणि हे दुरुस्त करायचे. म्हणून म्हणतात जगामध्ये सर्वात वेद कोणते चांगले असतील तर पैठण. फक्त संतांच्या मनात याचं उशीर आहे महाराज. त्यांच्याकडे सिद्धी नाही असं नाही. त्यांनी ठरवलं तर काही करू शकतात. संतांनी चमत्कार केले पण दुकानने मांडलं. चमत्काचं दुकान नाही मांडलं. रेडा बोलला. किती वेळेस बोलला रेडा? एकदाच. भिंत चालवली. किती वेळेस? एकदाच. दुकान नाही मांडलं. आलं मनात का चाल भिंती असं नाही म्हटलं. आला मनात कोणाला हात ठेवला का बोल असं नाही. एकदाच चमत्कार केला पण एकदाच. त्याने सिद्धीचं दुकान नाही मांडलं. अष्टमहासिद्धीचा कोण आरापार. उद्या म्हणा नको की बोवाच्या कितना कुत्र नव्हतं असं. अष्टमहासिद्धीचा कोण आरापार वागो निधी आड कोणी तया. आणि या जगामध्ये सर्वात बलवान कोण असतील तर फक्त ते संत आहेत. तो का म्हणे ते हे बरिया शिरोमणी राहिरो चरणी निकटवासी.
हो त्यांच्या चरणापाशी आपण नित्य वास करावा. राहिरो चरणी निकटवासी तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.